चला मॅचला लगेच सुरुवात करूयात. अप्रतिम मॅच आपल्या समोर घेऊन आलेत. अर्थातच एका साइडला आई मायादेवी कुसरून टीम, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर आई वडजाई देवी मालदण टीम. दोन्ही टीमचं नाव आपण पाहिले तर ग्रामदेवी, ग्रामदेवता जी आहे गावाची, त्या ग्रामदेवतेच्या नावानं दोन्ही संघ गेले कित्येक वर्ष खेळत आले आणि स्पर्धा देखील ग्रामदेवीच्याच नावानं भरवली गेली. श्री मानाईदेवी चषक. मॅचला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्ले मध्ये सध्या मात्र बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालेत. अर्थात एका साइडला सुरेश, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर मालदणचा संघ नितीन आणि गोलंदाजीसाठी अर्थातच वेगवान गोलंदाज सूरज दाखल झाला. मॅचला मजा येईल. दोन्ही कॅप्टनने देखील मगाशी सांगितलं मॅच बघायला खेळायला देखील वेगळी मजा येईल. जाऊयात. दोन बलाढ्य संघ, अनुभव असलेले दोन्ही स्टारकास्ट मैदानामध्ये दाखल झालेत आणि ही मॅच टायमिंग वरती खेळली जाईल. बरोबर 10:05 या मॅचचा पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते, सिंगल. पहिला चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर गेली आहे. सूरजवरती नजर असेल या मॅच मध्ये, कारण की सुरेश आणि सूरज एकमेकांसमोर असताना थोडासा आक्रमक खेळाडू आहे सुरेश, त्याचं आक्रमण बघायला भेटेल. यावेळी देखील बॅटीची अगदी बॉटम एज, जिथे आपण पाहिलं तर साइड एज जे आपण बघतो डबल ब्लेड बॅट असतात, त्याचा देखील उपयोग अशा वेळी जरूर होत असतो. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली गेली. 2 धावेचा स्कोर कार्ड यावेळी मात्र आपण पाहतोय मालदण टीमचा. सुरेश दादाला थांबवले थोडंसं, आपण पाहिलं तर मिस्टर संदीप यांना थोडंसं थांबवलंय या मॅच मध्ये. जी ओपनिंग पेअर होती ती थोडीशी चेंज केली आहे, रणनीती चेंज केली मी म्हणेल. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं डाऊन दी ग्राउंड डीप बॅकवर्ड स्पेल एक रिजन मधून खेळाडू येतोय. चेंडू आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने स्टॉप केला, मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. कुसरून टीम आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील बेस्ट विकेट किपर म्हटलं तर कुसरून टीमच्या अक्षयचं नाव सगळ्यात पहिल्यांदा समोर येतं. स्लिप देखील तैनात केला गेला. एक चांगला रणनीतीने दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं मिड विकेट रिजनला चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. सूरजची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर 4 चेंडू त्यानं आतापर्यंत हाताळलेत. धावा आपण पाहिले तर खर्च केले तब्बल 6. 1112 गाडी नंबर नाहीये आतापर्यंत केलेली धाव संख्या. अतुल भालेकरनं सूरज साठी प्रत्येक विकेटला 101 रुपयाचा कॅश प्राइज लगावलाय. कॅप्टन 26 ऑनलाईन या स्पर्धेची आस्वाद घेतोय तो. कदाचित बेल्स रिम्यूव्ह. ओहो, व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल डिलिव्हरी. काय चेंडू होता या स्पर्धेचा सर्वोत्तम चेंडू. म्हणजे जिथे नितीनला असं वाटलं की चेंडू लेग स्टिकला सोडून जाईल, मात्र चेंडू लेग स्टिकच्या बेल्सला टपली मारून निघून गेला. 101 अतुल भालेकर यांनी कॅश प्राइज लगावला. त्याला माहिती आहे या खेळाडूकडे गोलंदाजाकडे गुणवंत आहे, त्या गुणवंतेचा उपयोग समोर असलेल्या अष्टपैलू खेळाडूच्या समोर होऊ शकतो. जी रणनीती आखली होती मालदण टीमनं, संदीपला थांबून नितीनला बाहेर आतमध्ये आणलं होतं, मात्र नितीन या मॅच मध्ये ती कामगिरी करू शकला नाहीये आणि थोडेसे नाराज हावभाव त्याचे दिसून येतात अगदी ओमसा एमटीसीच्या स्पष्टपणे. 5व्या चेंडूवरती ही विकेट. चेंडू लेग स्टिक वरती असताना शफल होणं खूप धोक्याचं, कारण की होतं 18 वरीस जसं धोक्याचं, तसं ऑफ स्टिकला तुम्ही चेंडू लेग स्टिक वर पडल्यानंतर शफल होणं ते देखील धोक्याचंच आहे. पुढचं दार उघडं ठेवतात, मागच्या दारानं चोऱ्या होतात आणि अशाच पद्धतीने हा गडबड घोटाळा होतात. 1 to go. एक चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण आहोत.
मिस्टर संदीप मालदन टीम चा हुक्म एक्का, बहुत से तुर्रम देख के रहेंगे, ये एक है हुक्म एक्का। जाऊया मॅचच्या दिशेनं. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ओहो यावेळी मात्र अगदी बॉटमला बी शेप मध्ये बी फॉर विक्ट्री डायरेक्ट होईल. ओहो अगदी एक रन तुमने चुराया जो सनम. रिक्स घेणे गरजेचं होतं कारण की ही रिक्स घेतली होती तिथे स्ट्राईकला होता अर्थातच मिस्टर संदीप. जर डायरेक्ट हिट झाला असता तर दोन्ही महत्वाचे हिरे माघारी आले असते आणि अशा वेळी रिक्स घेतली गेली मालदन टीम कडून. जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 7 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. मिस्टर विजय गोलंदाजीसाठी वेगवान गोलंदाज कुसरून टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर मिस्टर संदीप अगदी शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतला. चेंडू अगदी डॉट साठी जातोय. निर्धाव चेंडू बिंदी गेन. सुरेख फटका शॉर्ट आर्म फुल होता पॉवरफुल होता. संदीप यांचा हाय अँड हँडसम होता. वॉट अ स्ट्रोक. हे चेंडू संदीप यांना नाही टाकू शकत कारण की त्यांचा जो स्ट्रॉंग झोन आहे तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन पासून पूर्णपणे डीप मिड विकेट हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये ते आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला सोडत नाहीयेत. हाफ ट्रॅकर आला की आला त्यांनी तो फटका बाहेर काढला. आणि इथून पुढे रणनीती विजयची काय असेल. पहिली ओव्हर तर चांगली आली. दुसऱ्या ओव्हर मध्ये षटकार आला. गाठी परिवर्तन थोडं फसलं होतं. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन आहे खेळाडू. चेंडू गॅदर केला. यावेळी मात्र अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. तुमच्या गोलंदाजीमध्ये विविधता आणि वैविध्यता असणं गरजेचं आहे. एक गोलंदाजी असते सॅलड गोलंदाजी म्हणजे सॅलड प्लेट मध्ये जसे प्रत्येक फ्रूट कापून ठेवलेलं असतं स्लाइड्स असतात फ्रूट्सचे तशी वेगळी वेगळी गोलंदाजी चेंडू आणि तसे 3 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जरूर. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर फसला जातोय सरळ हातामधून. ओहो ड्रॉप झाले कॅच. ही कॅच ऑस्ट्रेलियन स्टाईल का कारण की अशा वेळी ओंजळ करायची असते तीच ओंजळ चुकीची राहिली. कॅच ड्रॉप झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या 4 चेंडूच्या अखेरीस 15 धावा. मालदन टीमला चांगली धाव संख्या हवी 35च्या पुढे. फायटिंग स्कोर बिग टोटल. समोरच्या टीम कडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. मागील मॅच मध्ये बघितली पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच संपवली. यासाठी एक चांगली फायटिंग स्कोर तयार ठेवणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू डीप मिड विकेट रिजन म्हणून खेळाडू येतोय. उंच उडी चांगल्या पद्धतीने सूरजने हा चेंडू अडवला. क्षेत्ररक्षणामधला दर्जा आणि क्षेत्ररक्षणाच्या दर्जेमुळे बघा खेळाडूंना सांगावं लागलं नाही टाळ्या कोणासाठी वाजवायच्या. त्यांनी लगेच त्या टाळ्या वाजवल्या त्या खेळाडूच्या पूर्णपणे 100% एफर्ट साठी. जीवाचं रान करू पण संघासाठी एक एक धाव जरूर अडवू. हेच क्रिकेट वेड आहेत आणि हेच क्रिकेट प्रेमी आहेत. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चेंडू पर्यंत पोहोचतोय. किती चतुर आहे तो. लगेच चेंडू पर्यंत पोहोचला. एक धाव इथे अगदी थांबवली गेली. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 16 धाव संख्या 16 ऑन अ स्कोर कार्ड. 16 लॉस ऑफ दी 1 विकेट ही धाव संख्या आहे मालदन टीमची. 16 धाव संख्या. यानंतर मॅच आहे मराठा वॉरियर्स शिरळ संघ आणि मराठा युथ योद्धा
धसगाव संघ या दोन्ही टीम मध्ये यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. यानंतरची मॅच मराठा वॉरियर्स शिरळ आणि मराठा योद्धा धसगाव या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. शिरळ विपक्ष धसगाव. अर्जुन पवार गोलंदाजीसाठी डाऊन दी ग्राउंड. संदीप यांचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन. खेळाडू चेंडू गॅदर केला. संदीप डेंजर झोनला असू शकतात. फेकी कुठल्या दिशेला केले मात्र तोपर्यंत विकेट सॅक्रिफाईस सुरेशने केले. संदीपला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे कारण की संदीप 5 ते 4 चेंडू जरी स्ट्राईक वरती थांबतायत तरी संघाला हवी ती धावसंख्या ते देऊ शकतात. अशा खऱ्या अर्थानं जीन आहेत संघाचे. जीन कडे एखादी गोष्ट मागावी आणि ती त्यांनी द्यावी. तसं संदीप यांच्याकडे धावा मागितल्यात सध्या संघानं की जेमतेम 10 ते 15 धावांची गरज आहे त्या संघाला. तशाच पद्धतीने आपण पाहिलं तर धावा करण्याचा प्रयत्न. वेलकम भागवतजी बागल सर. काल प्रतिम बॅटिंग झाली त्यांची प्रॅक्टिस दिसून आली आहे. बॅकफुटला स्क्वेअर कट. वॉट अ स्ट्रोक यार. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम ड्राईव्ह होता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आणि एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून भेदून हा चेंडू मात्र निघून जातोय. काय ड्राईव्ह होता. अप्रतिम असे ड्राईव्ह. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा ड्राईव्ह बघण्यासारखेच होते. कित्येक वेळा बघा रिप्ले टेलिकास्ट मध्ये गॅप शोधला, वाट शोधली, वाट तयार केली. धावसंख्या 21. यावेळी देखील बिग एज सुरेख फटका. मिड विकेट रिजन आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून. वॉट अ स्ट्रोक. छा गया गुरु. काय फटका खेळून काढलाय. अडवण्यासाठी कित्येक प्रयत्न करेल आणि मजला अडवेल अशी भिंत अजून तयार नाहीये. काय बॅटिंग राहिले. काय नजर संदीप यांची. टीमची टोटल तब्बल 25 धावसंख्या, 27 धावसंख्या. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अशा नजरेने पाहता थोडासा चेंडू आतमध्ये राहिलाय. स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये हा फसले गेलेत मात्र नजर खूप चांगली बसली आहे बॅटिंग करत असताना. संघाची धावसंख्या 27. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. 2 मध्ये 1 आला तरी मालदण टीम फायटिंग स्कोर बनवू शकते. यावेळी देखील जास्त बाहेर शफल तर जरूर झाले मात्र सोडून दिला चेंडू व्हाईट बॉल साठी. विकेट कीपर दुसऱ्या साईडला अर्जुन. 28 धावसंख्या. अर्जुन वेगवान गोलंदाज आहे, त्याच वेगानं सध्या फटकेबाजी केली जाते. 2 चेंडू मध्ये एक अटॅकिंग क्रिकेट बघायला भेटणार आहे हे तर तय आहे. सुरेख फटका उचलला, फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि अखेरीस आपण पाहिले तर एमपीएल आजही मिस्टर एमपीएल आजही मैदान गाजवतो हे खरं. कौन बोला था हमारा एज हो गया, कौन बोला हम बूढ़े हो गए, अभी तो हम जवान है भाई. आता तर सुरुवात केली क्रिकेटला या मिस्टर संदीपने. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सध्या 34 या आकड्यावरती. वैयक्तिक 24 वरती बॅटिंग करतात मिस्टर संदीप. पुन्हा एकदा उचललाय पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट केली आहे. कॅच ड्रॉप फर्स्ट सेकंड थर्ड. व्हॉट अ कॅच. कॅपी होता, करण होता, ही कॅच कंप्लीट केली करणने. अप्रतिम कॅच पकडली आहे. आणि अखेरीस आपण पाहिलं तर मालदण टीमच्या पहिल्या इनिंगचा पहिल्या युद्धाचा खेळ संपला. आधी
पारी आणि अर्ध युद्ध त्यांनी आतापर्यंत खेळलंय आणि अर्धा पिक्चर आता मात्र बाकी आहे. तोपर्यंत टॉस करूयात. मराठा वॉरियर्स शिरळ संघ आणि मराठा युद्ध योद्धा धसगाव संघ. आदरणीय संकेतजी साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते. संकेत दादा, आम्ही टॉस करतोय आपल्या शुभ हस्ते या मॅचचा. लहू जाधव सर आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मधून टॉस का बॉक्स मध्ये जोडले जातील. टार्गेट या मॅचचा आहे 35 धावेचा, 35 रन्स टू विन. थँक्यू सो मच किरण सर. टॉस साठी मी विनंती करेन दोन्ही टीम मराठा वॉरियर्स शिळ आणि त्यांच्या विरोधात मराठा युथ योद्धा धसगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. दोन्ही टीमच्या नावामध्ये या मराठा या शब्दाचा नामोल्लेख केलाय. चला दोन्ही टीम. अमोल सूर्यवंशी, दुसऱ्या बाजूला मराठा युथ योद्धा धसगाव. कॅप्टन आलेत का? सर प्लीज त्वरित द्या दोन्ही टीमचे कॅप्टन. शिरळ संघाचे कॅप्टन आलेले आहेत. धसगाव संघ कॅप्टन त्वरित या प्लीज. चला धावत या कॅप्टन धसगाव. कारण एक डावाच्या आधीच आपल्याला कॉल दिला होता, कारण टॉसला जास्त वेळ. एका बाजूला धसगाव, एका बाजूला मराठा वॉरियर शिळ. टॉस केला जाईल. शिळ संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा झालाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. महत्वाचा टॉस जिंकलाय आणि सकाळचा सत्र निर्णय काय? तर प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षणच करू. थोडे मैदान थोडे दमट असल्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणच करू. समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आणि नक्कीच एक प्रश्न विचारेन, आज स्क्वॉड आहे संपूर्ण आणि संघाची तयारी कशी राहिली? सर नक्कीच संडे असल्यामुळे पूर्ण स्क्वॉड रेडी आहे आणि संघाची कामगिरी सर खूपच चांगली चालू आहे आता. थँक्यू सो मच. फलंदाजी करायची आहे, काय माइंडसेट असेल? ठीक आहे, थँक्यू सो मच. टॉस जिंकला टीम मराठा वॉरियर. कर्णधार अमोल आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील किरण मस्कर सर. धन्यवाद. पस्तीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 35. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धाला होते सुरुवात मिस्टर नितीन गोलंदाजीसाठी. सुरेख फटका पहिलाच यावी मात्र अर्जुनचा. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन लाईन साइड आउट खेळाडू आहे आणि निघून जातोय 4 धावेसाठी. जिथे इनिंग संपली होती तिथून इनिंग चालू झाली आहे. म्हणजे कुसरून टीमची इनिंग इथेच थांबली होती मागील मॅचला आणि तिथून पुन्हा चालू केली. मध्यंतर होता तो, ऍडव्हर्टाइज होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा चालू झाले. नितीन गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये एक फिरकी गोलंदाज. अधूनमधून एक कट चेंडू त्याचा पडतो, तो त्याचा फेवरेट आहे. यावेळी फटका चांगला आहे. कॅच होणार इम्पॉर्टंट होतं. ए बी लकी होता. हा मालदण टीमचा चीता आहे. हा बेस्ट फिल्डर आहे मालदण टीमचा, पाटण टेनिस क्रिकेटचा आणि त्याच्या माध्यमातून ही कॅच पकडली गेली आहे. वॉट अ कॅच यार. ही कॅच महत्वाची होती. मोठा झटका, मोठा फटका, मोठा हिरा, मोठा मासा. अर्जुन माघारी येतोय. टायमिंग जुळलं नाहीये. एक अर्जुन माघारी आला. दुसरा अर्जुन मैदानामध्ये दाखल झाला. जर्सी नंबर 7. एपीनं सुरुवात चांगली करून दिली, तर तो जी कॅच पकडली ती देखील खूप महत्वाची, कारण की एबी लकी खूप लवकर पुढे गेला. थोड्या वेळासाठी असं वाटलं त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल की काय, मात्र जी जंप घेतली चेंडू हातामध्ये अगदी सामावून घेतला आणि तदनंतर मालदण टीमचा जोश आणि जल्लोष.
ब्ल्यू आर्मी पाहताय, संपूर्ण ब्ल्यू आर्मी, येलो आर्मी एका साइडला आहे. अर्जुन मैदानामध्ये दाखल झाला. ही खूप मोठी लढाई आणि खूप मोठी मॅच आहे सध्या चालू आहे. हँडसम आणि फिट पर्सनॅलिटी. वेलकम गोविंदजी मोहने सर. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती सर प्लीज. पुढून खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडासा फसला गेला होता, मात्र एबी लकी आहे. मला बॅक ड्राफ्ट व्ही शेप मध्ये चेंडू गॅदर केला. एक धाव कंप्लीट. वेलकम. दसगाव संघाला एकत्र ठेवणारा हा खेळाडू अर्थातच गोविंदजी मोहने सर. क्रिकेट मॅच हारला तरी चालेल, पण गावासाठी खेळणं कधी सोडायचं नाही. फटका चांगला आहे, गर्रकन फिरवला, पण फक्त एक धाव भेटेल. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी भर येते. टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 6 या आकड्यावरती. 6 ऑन अ स्कोर कार्ड. 6 धावसंख्या अद्याप स्कोर कार्ड वरती सजली गेली. चेंडू मैदानामध्ये पोहोचवला जातोय. ओव्हर क्रमांक 1-2, कारण की सुरेशची ओव्हर देखील महत्वाची आहे, कारण की तो एक वेगवान गोलंदाज आहे. त्याची ओव्हर कधी टाकली जाते, त्याला लास्टच्या ओव्हरसाठी ठेवला जातोय का ओव्हर क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे, जिथे विकेट आले 6 धावा आल्यात, मात्र 2 चेंडू अजूनही बाकी आहे. अर्जुन आणि दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर अर्थातच सूरज, दोन्ही महत्वाचे बॅटर आहेत. ओहो, फटका चांगला आहे. शॉट ऑन पूल आहे. चेंडू वेगानं जातोय अगदी डाऊन. बॅकवर्ड स्पेल एक रिझन मध्ये हा चौकार. गॅप शोधून काढले, वाट शोधून काढले. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या, एक चांगली टोटल. सध्या कुसरून टीम देखील एक पाऊल पुढे टाकते, कारण की सूरजचं खातं खोलणं महत्वाचं होतं आणि सूरजनं खातं खोलल्यानंतर त्याला जर लय भेटली तर तो थोडासा बऱ्याचदा जड जातो, तो बऱ्याचदा डोकेदुखी ठरतो. यावेळी देखील फटका त्याच रिझन मधून, म्हणून मगाशी चर्चा केली की सूरजचं खातं खोलल्यानंतर थोडासा आक्रमण खेळतो आणि आक्रमण क्रिकेट तो दाखवतो. या मॅच मध्ये सूरजने जबाबदारी घेतली आहे का? अर्जुनला साथ देणं गरजेचं आहे का? ओव्हर क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात आणि इथून पुढच्या तब्बल आता 12 चेंडू मध्ये जर विचार केला तर विजयासाठी 19 धावेची गरज आहे. 12 चेंडू 19 मॅच आणली आहे आतापर्यंत. पहिल्या ओव्हरची हायलाइट जर आपण पाहिली तर कशा पद्धतीने पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला हा चौकार आला. हायलाइट दाखवली जाते ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चौकार. त्यानंतर नितीन आहे हा पहिल्या ओव्हर मध्ये. अगदी हा फटका होता जो रिप्ले मध्ये दाखवला जातो, जिथे एबी लकी नाही कॅच पकडली, विकेट आली आणि तदनंतर पहिल्या ओव्हर मध्ये हे 2 सिंगल येताना तुम्हाला दिसतील. एक धाव आणि तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा. सुरेश आलाय गोलंदाजीसाठी. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 धाव जरूर जाते. रोहन, मगाशी आपण चर्चा केली की सुरेशला कधी बाहेर काढलं जाईल. ओव्हर क्रमांक 2 मध्येच लोहा गरम आहे तभी हातोडा मारो भाई, आणि सध्या सुरेशला त्यासाठीच बाहेर काढलं. मॅच थंड झाल्यानंतर सुरेशचं काम राहणार नाहीये. मॅच गरम आहे तेव्हाच एका दुसरी ओव्हर तो विकेट मिळवून देऊ शकतो, यासाठी त्याला बाहेर काढलंय. एक वेगवान गोलंदाज मालदन टीमचा. फोडून खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आहे अगदी चेंडू स्टॉप करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. सिंगल डबल धाव संख्या खूप महत्वाची आहे. नवी मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर मुंबईच्या क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, ती विसरून चालणार नाहीये. धाव संख्या 18 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. 10 चेंडू अजूनही 17. मॅच काय 50-50 मैच बोला था, ये बड़ा मुकाबला है भाई. स्क्वायर कट अगदी
थर्ड मॅन रिझन, फक्त एक धाव येते, सिंगल धाव. धावा येणं गरजेचं आहे. तुमचा जो स्कोर कार्ड आहे, जो मशीन आहे, ती कंटिन्यू चालू राहणं गरजेचं आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 19 आकड्यावरती. 19. 9 चेंडू अजूनही 16 धावेची गरज आहे. रोहन ॲज अ स्कोरर आमच्या सोबत जोडलाय. बोलका स्कोरर. यॉर्कर यावेळी मात्र अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगाने येतोय, गॅदर केला. चेंडू अगदी फेकेपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. चांगली गोलंदाजी, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. टीमची टोटल 21. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बघायला भेटतंय. 21 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आठ चेंडू 14. यॉर्कर पुन्हा एकदा क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलंय. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. सुरेश यासाठीच ओळखला जातो. अग्रेसिव्ह क्रिकेटर आहे, अग्रेसिव्ह खेळाडू आहे. तेवढाच अग्रेसिव्हपणे तो मैदानामध्ये खेळत असतो. आणि सूरजच्या विरोधामध्ये हा खेळ सध्या चालू आहे. म्हणजे सुरेश जेवढा अग्रेसिव्ह असतो, मालदण टीमला तेवढा फायदा होतो. आणि शेवटच्या ओव्हरला किती रन राहतील याच्यावरती मॅच आहे. आता 7 चेंडू 14. 7-14 ची आहे ही मॅच. खूप महत्वाचा चेंडू, एक चेंडू महत्वाचा या मॅचचा. गती परिवर्तन, पुन्हा पडतोय, कट होतोय, पुन्हा पडतोय, काटा बदलतोय. कोण बदलणारा चेंडू? सूरजची एक यशस्वी ओव्हर संपली आहे. आणि 6 चेंडू तब्बल 14 धावेची गरज आता शेवटच्या ओव्हर मध्ये. काय मॅच बनली आहे. चला टीम मीटिंग थोडीशी थांबवायची. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग थांबवायची प्लीज. थोडस ऊन थोडस आता मैदानामध्ये जरूर आलंय. मी म्हणेल की आगमन झालंय, उन्हाचा आशीर्वाद दिला थोडासा या मैदानाला. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. या मॅच मध्ये जो 100% मेहनत करेल तो जिंकेल भाऊ. उपवास धरला तरी नाही, नवस केला तरी नाही, चपला उलट्या ठेवल्या तरी नाही जिंकू शकत. काही करा, मेहनत करावी लागेल भाऊ. 6-14 धावेची गरज. आणि गोलंदाजीसाठी बडे मंच का सरपंच मिस्टर संदीप. येस. आणि दुसऱ्या साइडला बॅटिंग करत असताना सूरज आणि अर्जुन हे 2 खेळाडू आहेत ज्यांनी कुसरूंच्या इतिहासामध्ये मोठे विजय मिळवून दिलेत. आणि ते दोघे आज मैदानामध्ये. आणि दुसऱ्या साइडला मालदण टीमच्या इतिहासामध्ये मिस्टर MPL नाव लिहिणारा गोलंदाज. दोघेही इतिहास बनवणारेच आहेत. इतिहास लिहिणारे इतिहास विसरत नाहीत, हा वेगळा इतिहास आहे. लेट्स सी. कारण की दोघांनी लिहिलेला इतिहास दोघे विसरले नाहीयेत. 6-14 अप्रतिम मॅच. शॉर्ट आर्म पूल, मिड विकेट रिझन, 1 बाउंड. चेंडू सीमा रेषे बाहेर. बोल आता मॅचला मजा येणार. पहिला चेंडू होती चौकार. व्हाट अ मॅच यार. 5 चेंडू 10 ची गरज. मैं कल भी सफर में था, आज भी सफर में हूँ. मैं कल भी सफर में था, आज भी सफर में हूँ. कल अपनों के सफर में था, आज अपने सफर में हूँ. आज स्वतःला शोधायचं आहे. काय फटका यावे मात्र खेळून काढला. 5-10. आज सिद्ध करावंच लागेल. तुमची वेळ वाईट असली तरी त्या वेळेवरती तुम्हाला विराजमान व्हावं लागेल. 5-10. कट केला, स्क्वेअर कट केला. या कटला स्क्वेअर कट करत असताना चेंडू अगदी ओहो डिक्लेअर झोन मध्ये. तो जो बांबू आहे त्याच्या अलीकडे आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. राईट. 26 धावसंख्या त्या बांबूच्या अलीकडे डिक्लेअर आहे. फटका चांगला होता. म्हणजे हमें तो अपनों ने लूटा, घेरों में कहा दम था, जहां पे शॉट मारा वहां पे थोड़ा सा वो बांबू खड़ा था. डिक्लेअर मध्ये 1 धाव. 4 चेंडू तब्बल 9 धावेची गरज.
4-9. बॅकफुटला शॉट ऑन पूल खेळाडू आहे एबी लकी. फेकी एबी लकीची चांगली पोस्ट ही बघा अशी एक धाव कंप्लीट केली जाते. आता तब्बल 3 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. महत्वाचा चेंडू. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर अर्थातच फलंदाज सूरज आहे. आशेचा किरण. सूरज ढलताय दुपता कभी नाही. सुरेख फटका ड्राइव्ह केलाय. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केले. खेळाडू आहे थोडीशी मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडले तोपर्यंत दुसरी धाव धोक्याची गरज नव्हती कदाचित. बॅटर गॉन पण सूरज स्ट्राइक वरती आहे. ती जमाची बाजू आहे. व्हॉट अ मॅच यार व्हॉट अ मॅच. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. आज एक निर्णय घेणं महत्वाचे. आता समीकरण 2 चेंडू 7. एक बडी एट एक मोठा निर्णय. वाव मोठा प्लेयर आयकॉन लेवल शैलेश दादा देखील मैदानामध्ये दाखल झालाय. मॅच जर संदीप पवार यांनी काढली तर रमेश दादा बोत्रे यांच्याकडून 500 रुपयांनी बऱ्याच सोयी सुविधा. 2 चेंडू 7. व्हॉट अ मॅच यार व्हॉट अ मॅच. 2-7. कदाचित मॅच बदलू शकते. मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट आहे हा व्हाईट बॉल. आपण घेतलेला निर्णय चुकेल याच भीतीने तर कधी आपण निर्णय घेत नाही. व्हॉट अ मॅच आहे. थोडी रिक्स घ्यावी लागेल. आशिक बनताय रिक्स से तो मॅच बनताय रिक्स से भाई. रिक्स घ्यावी लागेल आणि रिक्स आहे तो इक्स आहे. रिक्स आहे तो मॅच आहे. घडलं इथे. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. मॅच एक वेगळ्या मुवमेंटला येऊन पोहोचली आहे. आता तब्बल 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. 1-4. आता 1 चेंडू 4. व्हॉट अ मॅच यार. काल 1 चेंडू 5 धावेची गरज असताना एजेने तो षटका लगावला होता. टीम मीटिंग थोडीशी थांबूयात. पाणी पोचल्यानंतर कहाणी पण बदलते बऱ्याचदा. व्हॉट अ मॅच यार. पण अशा वेळी पाणी पिण्यापेक्षा पाण्याची चूळ भरलेली नेहमी चांगली. व्हॉट अ मॅच यार व्हॉट अ मॅच. 1 चेंडू फक्त 1 चेंडू. जो कोण असेल या एका चेंडूवरती राजा बनणार. बाकी सगळं सोडून द्या. आतापर्यंत काय झालं सब छोड दो भाई. हा 1 चेंडू आज तुमचं भविष्य ठरवणार तुमच्या संघाचं. आज कोणता संघ इथे थांबणार आणि कोणत्या संघाचा आज प्रवास घरच्या दिशेने होणार. इथे 1 चेंडू फक्त म्हणजे 1 चेंडू तुम्ही थांबणार की तुम्ही इथून प्रवास वेगळा करणार. 1 चेंडू ठरवू शकतो. ही किंमत आहे एका चेंडूची. व्हॉट अ मॅच यार. श्री मानाई देवी चषक 2024 या अशा स्पर्धा आणि अशा मॅचेस खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना हव्या असतात. आज रविवारचा दिवस भरून निघायचा आहे तर ही मॅच. व्हॉट अ मॅच यार. टेन्शन आहे धगधग आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण ऍज इट इज जैसे ते वैसे. सिली पॉइंट उभा केलाय. ओहो सिली पॉइंट नितीन उभा आहे. 1-4. व्हॉट अ मॅच व्हॉट अ मॅच. 1-4. बॅकच्या रडामध्ये खेळून तर काढला. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. 2 धावा अजून 2 घ्याव्या लागतील तोपर्यंत बेल्स रिम्यूव्ह झालेत आणि या मॅच मध्ये आईवडजाई देवी मालधन संघ विजेता झाला. व्हॉट अ मॅच यार. माळादेवी कुसरून टीम थोडीशी कमी पडली. आज थोडीशी कमी पडली. फाईट चांगली होती. घाम फोडला समोरच्या संघाला पण थोडीशी कमी पडली. आज टीम नाराज असेल. व्हॉट अ मॅच यार. काय मॅच झाली आहे. या मॅच मध्ये नेक्स्ट मॅच चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. शिरळ येस मैदानामध्ये दाखल व्हायचे. शिरळ टीम दे वॉन्ट द टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात
ज्या गोलंदाजाने ओव्हर क्रमांक 2 मध्ये फक्त धावा खर्च केल्यात अवघ्या 4, तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुरेश ओव्हर क्रमांक 2 ज्यानं हाताळली तो या मॅचचा ठरतोय हिरो. तर देऊया त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. बंटाबाई 33-33 आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो